नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम जी के मराठी बाय एस एम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय यांची माहिती पाहणार आहोत. त्यांचा कार्यकाळ आणि त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना आज आपण पाहणार आहोत. हा टॉपिक सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. या टॉपिकवर हमखास प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर काय म्हटले, रॉबर्ट क्लाइव्ह यांच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. रॉबर्ट क्लाइव्ह हे बंगालचे प्रथम गव्हर्नर होते. त्यांचा कार्यकाळ 1758 ते 60 ते 1765 ते 67 हा होता. त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूयात. तर ईस्ट इंडिया कंपनीत लिपिक म्हणून आले होते त्यांनी आणि 1757ला झालेली प्लासीची लढाई जिंकली त्यांनी. बंगालचा नवाब सिराज उद्दौला याचा पराभव केला होता आणि बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू केली होती. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. रॉबर्ट क्लाइव्ह याने बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था सुरू केली होती आणि 1757ला जी प्लासीची लढाई झाली होती तर ती त्याने जिंकली होती. तर लक्षात ठेवा, रॉबर्ट क्लाइव्ह हे बंगालचे प्रथम गव्हर्नर होते. नेक्स्ट, वॉरन हेस्टिंग्स. वॉरन हेस्टिंग्स हे बंगालचा प्रथम गव्हर्नर जनरल होता. त्यांचा कार्यकाळ 1773 ते 1785. त्यांच्या कार्यकाळात काही घडलेल्या महत्त्वाच्या घटना, तर दुहेरी शासन व्यवस्था बंद केली. वॉरन हेस्टिंग्स यांनी दुहेरी शासन व्यवस्था बंद केली. रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 मंजूर केला. मेन म्हणजे त्यांनी जिल्हाधिकारी पद निर्माण केले. ओके, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिस हे बंगालचा गव्हर्नर जनरल होते. त्यांचा कार्यकाळ 1786 ते 1793. त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या महत्त्वाच्या घटना कोणत्या आहेत, तर कायमधारा पद्धत सुरू केली 1793मध्ये. यांना भारतीय नागरी सेवेचा जनक मानले जाते. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. नेक्स्ट, लॉर्ड वेलस्ली. लॉर्ड वेलस्ली बंगालचा गव्हर्नर जनरल होते. त्यांचा कार्यकाळ 1798 ते 1805. त्यांच्या काळात घडलेली घटना मेन म्हणजे तैनाती फौज पद्धत यांनी सुरू केली होती. तैनाती फौज पद्धत कोणी सुरू केली होती, तर लॉर्ड वेलस्ली यांनी. ओके. नेक्स्ट, लॉर्ड विल्यम बेंटिक. लॉर्ड विल्यम बेंटिक हे भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल हा लॉर्ड विल्यम बेंटिक होता. त्यांचा कार्यकाळ 1828 ते 1835. त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना, तर सतीबंदी कायदा. सती जाण्याच्या प्रथेला बेकायदेशीर ठरवून त्यावर बंदी घातली. तर सतीबंदी कायदा कधी बंद करण्यात आला, तर 1829मध्ये. ठगांचा यशस्वी बंदोबस्त केला त्यांनी. भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केली. कधी, तर 1835मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी. ओके. नेक्स्ट, लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी भारताचा गव्हर्नर जनरल होता. कार्यकाळ 1848 ते 1856. त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना, तर आधुनिक भारताचा निर्माता म्हटलं जातं लॉर्ड डलहौसी यांना. खालसा धोरण अवलंबलं त्यांनी. भारतातील पहिली रेल्वे सुरू केली. कधी, तर 1853मध्ये. सार्वजनिक बांधकाम खाते सुरू केले. पोस्ट तार सेवा सुरू केली. विधवा पुनर्विवाह मसुदा तयार केला आणि पुढे तो लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळात मंजूर पण करण्यात आला होता, विधवा पुनर्विवाह कायदा. ओके. नेक्स्ट, काय म्हटले, लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता. लक्षात ठेवा, भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता, तर लॉर्ड कॅनिंग. भारताचा पहिला व्हाईसरॉय पण हाच होता. कोण, लॉर्ड कॅनिंग. त्यांचा कार्यकाळ 1856 ते 1862मध्ये. त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना, तर 1857चा उठाव झाला होता यांच्या कार्यकाळामध्ये लॉर्ड कॅनिंगच्या. विधवा पुनर्विवाह कायदा मंजूर करण्यात आला होता 1856मध्ये. तर भारताचा पहिला व्हाईसरॉय आणि भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल हा लॉर्ड कॅनिंग होता आणि
यांच्याच कार्यकाळामध्ये 1857चा उठाव झाला होता आणि विधवा पुनर्विवाह कायदा मंजूर करण्यात आला होता 1856मध्ये. लक्षात ठेवा. नेक्स्ट, लॉर्ड लिटन. तर लॉर्ड लिटन हे भारताचा व्हॉइसरॉय. त्यांचा कार्यकाळ 1876 ते 1880. त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना, तर व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट 1878, भारतीय वृत्तपत्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा काळा कायदा आणला यांच्या कार्यकाळामध्ये. वृत्तपत्रांवर निर्बंध आणले. शस्त्रबंदी कायदा, म्हणजे कोणत्याही भारतीयाला परवान्याशिवाय शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली होती. कोणाच्या कार्यकाळात? तर लॉर्ड लिटन यांच्या कार्यकाळामध्ये. नेक्स्ट, लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन हा भारताचे व्हॉइसरॉय होते. त्यांचा कार्यकाळ 1880 ते 1884. त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या महत्त्वाच्या घटना कोणत्या होत्या? तर स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हटले जाते लॉर्ड लिपन यांना. पहिला फॅक्टरी ॲक्ट 1881मध्ये कामगारांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी पहिला फॅक्टरी ॲक्ट संमत केला. वृत्तपत्रांवरील निर्बंध लावलेला लिटनचा कायदा रद्द केला. नियमित जनगणना सुरू केली. कधी? तर 1881मध्ये. तर भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड रिपन यांच्या कार्यकाळात या घटना घडल्या. नेक्स्ट, कोण? लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन हा भारताचा कोण? व्हॉइसरॉय होता. त्याचा कार्यकाळ 1899 ते 1905. त्याच्या कार्यकाळात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना कोणत्या? तर लॉर्ड कर्झन याच्या कार्यकाळामध्ये बंगालची फाळणी झाली होती. कधी? तर 1905मध्ये. भारतीय पुरातत्व विभागाची स्थापना. सर्वाधिक वादग्रस्त व्हॉइसरॉय म्हटले जाते याला. कोणाला? तर लॉर्ड कर्झन याला सर्वाधिक वादग्रस्त व्हॉइसरॉय म्हटलं जातं आणि बंगालची फाळणी 1905मध्ये लॉर्ड कर्झनने केली होती. ओके. नेक्स्ट, लॉर्ड चेम्सफर्ड. लॉर्ड चेम्सफर्ड हा भारताचा व्हॉइसरॉय होता. त्याचा कार्यकाळ 1916 ते 1921. त्याच्या कार्यकाळामध्ये घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना, तर मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा, जो की कधी तयार करण्यात आला होता? तर 1919मध्ये. रोलट ॲक्ट, यालाच काळा कायदा म्हटलं जातं. लक्षात ठेवा. काळा कायदा कोणाला म्हटलं जातं? तर रोलट ॲक्टलाच काळा कायदा म्हटलं जातं. तर याच्या कार्यकाळामध्ये संमत केला होता. जालियनवाला बाग हत्याकांड, जो की 1919मध्ये झाला होता, हा पण यांच्या कार्यकाळामध्ये झाला होता. नेक्स्ट, लॉर्ड आयर्विन. लॉर्ड आयर्विन हा भारताचा व्हॉइसरॉय होता. त्याचा कार्यकाळ 1926 ते 1931. त्यांच्या कार्यकाळामध्ये घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना, तर सायमन कमिशनचा भारतात दौरा, जो की 1919च्या सुधारणांचा आढावा घेण्यासाठी ब्रिटिश सरकारने सायमन कमिशन भारतात पाठवलं होतं. सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली होती लॉर्ड आयर्विन यांच्या कार्यकाळामध्ये. गांधी आयर्विन करार झाला होता. कधी? तर 1931मध्ये. हा पण यांच्या कार्यकाळामध्ये झाला होता. ओके, लक्षात ठेवा. नेक्स्ट, लॉर्ड माउंटबॅटन. लॉर्ड माउंटबॅटन हा भारताचा शेवटचा व्हॉइसरॉय होता. लक्षात ठेवा, भारताचा शेवटचा व्हॉइसरॉय कोणता होता? तर लॉर्ड माउंटबॅटन. स्वतंत्र भारताचा प्रथम गव्हर्नर जनरल होता. हा पण पॉईंट लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा आहे. स्वतंत्र भारताचा प्रथम गव्हर्नर जनरल हा लॉर्ड माउंटबॅटन होता. त्यांचा कार्यकाळ 1947 ते 1948. त्यांच्या कार्यकाळामध्ये घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना कोणत्या? तर 3 जूनची योजना मांडली, म्हणजेच फाळणीची योजना मांडली. भारतीय स्वातंत्र्य कायदा मंजूर केला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. यांच्या कार्यकाळामध्ये, लॉर्ड माउंटबॅटन यांच्या कार्यकाळामध्ये. हा स्वतंत्र भारताचा प्रथम गव्हर्नर जनरल होता आणि भारताचा शेवटचा व्हॉइसरॉय. लक्षात ठेवा. नेक्स्ट, सी राजगोपालाचारी. भारताचे प्रथम भारतीय गव्हर्नर जनरल. लक्षात ठेवा, प्रश्न विचारू शकतात. भारताचे प्रथम भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी. त्यांचा कार्यकाळ 1948 ते 1950. त्यांच्या कार्यकाळामध्ये घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना कोणत्या?
तर स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल होते कोण? तर सी राजगोपालाचारी, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आज आपण काही महत्त्वाचे गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय त्यांचा कार्यकाळ आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना पाहिलेल्या आहेत. याची PDF हवी असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.